अवैध धंद्यांचा बिमोड आणि गुन्हेगारांवर वचक राहण्यासाठी सर्वतोपरी कारवाई केली जाईल। शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासह विशेषतः आगामी गणेशोत्सव काळात मागील 5 वर्षात मोका कारवाई झालेल्या गुन्हेगारांना हद्दपार करण्यात येईल। त्याचबरोबर रेकॉर्डवरील गुंड प्रवृत्तीच्या लोकांवरही हद्दपारीची कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिला। इचलकरंजी ग्रामीण विभागाचे पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांची बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर विक्रांत गायकवाड रुजू झाले आहेत। त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, इचलकरंजी शहर आणि उपविभागीय अंतर्गत पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत। सण समारंभ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल सज्ज झाले आहे। इचलकरंजी शहरात मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत यापूर्वीही कारवाया झाल्या आहेत। आणखीनही मोठ्या कारवाया नजीकच्या काळात झालेल्या दिसून येतील। केवळ नशिले पदार्थ विक्री करणारे किंवा सेवन करणारे यांच्यापर्यंतच न जाता त्यांची पाळेमुळे शोधण्याचाही आम्ही प्रयत्न करणार आहोत। शहरातील औद्योगिक शांतता कायम ठेवताना महिलांच्या सुरक्षतेला आम्ही प्राधान्य देत विविध शाळा महाविद्यालयातून प्रबोधनात्मक चर्चासत्रांचे आयोजन केले जाणार आहे। नागरिकांनी कोणत्याही गुंड प्रवृत्तीला न घाबरता थेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री गायकवाड यांनी केले।